नमस्कार महाराष्ट्र, मी संभाजी पाटील. एक 2 मिनिटं माझ्याविषयी सांगतो. कसं आहे, प्रत्येक जण जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणतं ना कोणतं करिअर निवडते. कोण शिक्षणाच्या माध्यमातून वकील बनतंय, डॉक्टर बनतंय, कोण UPSC MPSC देऊन क्लास 1 अधिकारी बनतं. शिक्षणाचं आपलं कधी जमलं नाही, पण एक अंगात कला होती लोकांना हसवण्याची. तीच कला YouTube वापरून आपलं करिअर घडवायचं मी ठरवलं. झाला विषय कसा, आपल्याकडे भांडवल पण नाही की आज भांडवल लावून कॅमेरा पेन सगळं घेऊन मग आपण YouTube एखादा व्हिडिओ बनवावा, एखादा चॅनल बनवावा. 3-4 पोरं YouTube काम करण्यासाठी घ्यावी. मग मी काय केलं, आहे हा मोबाईल घेऊन एक 3-4 मित्रांना घेतला आणि एक वेब सिरीज चालू केली लॉकडाऊनमध्ये, नुसत्या उचापती नावाने. तर मी 4-5 व्हिडिओ बनवले आणि व्हिडिओ खूप भारी झाले आणि व्हायरलही झाले आणि लोकांना आवडायला लागले. ज्यांनी बघितले, जे भेटले त्यांनी सांगितलं व्हिडिओ खूप छान झाल्यात, असंच बनवत राहा. एक 4 ते 5 भाग झाले. 6व्या भागाचं शूटिंग लावायचं होतं. त्या दिवशी नेमका कॅमेराच मिळाला नाही. आम्ही रेंटनं कॅमेरा घेत होतो, ज्याच्याकडे घेत होतो तो जरा बाहेर गावी गेला कॅमेरा घेऊन. म्हटलं असू दे, आज एक दिवस कॅमेरा आला नाही, उद्या भेटेल. पण त्या दिवसापासून आज अखेर त्या 6व्या व्हिडिओला फुल स्टॉपच लागला म्हणा एक प्रकारे. परत व्हिडिओ झाला नाही, कारण रोज नवीन कारण व्हायला लागलं व्हिडिओ बनवताना, शूटिंग करताना. कधी कॅमेरा नसायचा, कधी मुलं नसायची. मुलांच्या घरची लॉकडाऊन नंतर म्हणाले काय टाइमपास करू नका, काहीतरी कामं करा. त्यामुळं त्या वेब सिरीजचा विषय जरा थोडासा थांबलाच. मग आता करायचं काय, 2-3 वेळा ट्राय पण केलं. 1-2 वर्ष झाले ट्राय करते की वेब सिरीज बनवायची, काहीतरी करायचं. पण नंतर मला कळालं पैशाशिवाय काय होत नाही. म्हणून मी ठरवलं एकटाच व्हिडिओ करायचं. बरं, एकटाच व्हिडिओ करत असताना पण प्रॉब्लेम यायला लागले, कारण घरचं काम बघत पैशाचा प्रॉब्लेम आहे. आपण बिना पैशाचा तर व्हिडिओ करू शकत नाही. व्हिडिओला 1-2 हजार खर्च यायला लागला एका व्हिडिओला, आणि घरचा पण खर्च आहे. देणं वाढायला लागलं. 2-2 हजारानं प्रत्येक व्हिडिओला घालवायला लागलं. 1,000 तर जायला लागले मिनिमम. देणं वाढायला लागलं. त्यामुळे ते व्हिडिओ मी कसं करायला लागलो, काम करत जसे जमतात व्हिडिओ, ज्या प्रकारे जमतात, पण कंटेंट पाहिला नाही, काय नाही, कुठल्या विषयी व्हिडिओ बनवतोय बघितलं नाही. व्हिडिओ फक्त बनवत राहिलो आणि व्हिडिओला एडिटिंगलाही जराही टाइम दिला नाही. सगळं जे कामाच्या नियोजनातून होतंय तेवढंच व्हिडिओ मी बनवत राहिलो. पण तसं बनवल्यामुळे व्हिडिओची काय म्हणजे आपल्या YouTube चॅनलची काही ग्रोथ जास्त दिसेना. काहीच ग्रोथ होईना चॅनलची. नुसतं अपलोड करतोय मी, 1000-1500 व्ह्यूज येतात. हा, एखादा वेगळा कंटेंटचा व्हिडिओ टाकला, समजा कुठेतरी फंक्शन आहे, कुठेतरी कार्यक्रम आहे. आता ती गौतमी पाटील आली होती, तिचा व्हिडिओ मी बिना कष्ट करता 2 मिनिटाचा व्हिडिओ शूट केला, 5-6 मिनिटाचा, आणि लगेच अपलोड केला. त्याला 1.5 ते 2 लाख व्ह्यूज आले बिना कष्ट करता. तर जे कष्ट करून व्हिडिओ बनवतात त्याला व्ह्यूज येत नाहीत असं मला दिसायला लागलं. मग यानंतर मला काय वाटायला, आपलं पण कुठेतरी कमतरता आहे. आपण पण काहीतरी नवीन कंटेंट किंवा नवीन विषय घेऊन व्हिडिओ बनवला पाहिजे, म्हणजे लोकांना पण बघण्यासारखं व्हिडिओमध्ये काहीतरी पाहिजे असं मला समजलं. आता काय ठरवले मी, मग एकटाच व्हिडिओ बनवायचा. कॅमेरामॅन पण नको, म्हणजे कोण भेटत नाहीत, सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात. आता बनवायचं तरी काय. तर आता असं सर्व ठरवले की डेली ब्लॉग बनवायचे आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं दाखवायचं प्रेक्षकांना, असा प्रयत्न मी करणार आहे. आणि सांगायचं म्हणजे की मराठी चॅनलला म्हणावी अशी सबस्क्रायबर किंवा ग्रोथ किंवा सपोर्ट भेटत नाही असं मला वाटतंय. तर माझी एवढीच इच्छा आहे, मी यापुढे चांगलं किंवा काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन मनापासून. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सपोर्ट करावा हीच इच्छा आहे. महाराष्ट्राला एकच मागणं आहे की आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट करावा. पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येणार आहे आणि डेली व्हिडिओ नाही झाले तरी आठवड्यातून किमान एखादा व्हिडिओ टाकणार आहे. काम करत टाकणार आहे. मी गेले 7 ते 8 वर्ष ह्या YouTubeच्या मागे लागलोय. मी दुसरा कोणताही कामाला मी असं रेग्युलर करत नाही काम दुसरं. YouTube हे एकच एम धरले आयुष्यात. YouTubeमधून ओळख पण करायची आणि
आपली स्वप्न पण पूर्ण करायचे असं मी ठरवले. तेवढा थोडासा सपोर्ट तुमचा पाहिजे, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि माझं स्वप्न आहे वेब सिरीज बनवायचं, मराठी वेब सिरीज, आणि महाराष्ट्राला हसवायचं. हे स्वप्न माझं पूर्ण व्हावं एवढीच इच्छा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, होता तेवढं जास्त शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका की महाराष्ट्रात मला सपोर्ट भेटेल का, आणि 1,00,000 सबस्क्रायबर माझे येत्या 5-6 महिन्यात होतील का. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थांबतो इथंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.